श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणात यतिरूपे श्रीदत्त भूवरी प्रगड होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्ती त्यांचे श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंद होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहाती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण ओपणा व पंडित. ते करिता व्यापार अत्यंत तोटा आला तयांसी. एक समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली गाणी. तेव्हा भाव धरुणी म्हणी मनवस केला स्वामींते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढीला एक युक्ती बोलावणे पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होती अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव अडला व्यापारांत नफा दाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी. नाम दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदले असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयांचे मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोयं यथा गच्छेत सागरं. सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छति. संतोषले त्यांचे मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोने त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहणे जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळत तयासी आनंद झाले मुंबईसी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी व भक्त सका दिदल्या नाही कोणांते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निग्ध येऊनी. दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्ता सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडुनी. मग छाटी कपणे जोळी समर्थे दयांसी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभमोह अनुमात्र चित्ती तू आण धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारणामे त्यांची कांता. ती करी बहुता आकांता घेता उर बुडवणी. विनविते कर जोडून कर अद्यापी करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियांचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तियेस दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदाभाविक भक्त परिशोध षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिते समर्थांचा. स्वामी नामांचे भजन त्यांची चरित्रांचे कीर्तन.
त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसूत नेनती. स्वामीसुताचे जननी काकोबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकर्ण. ती लागी सांवरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून. यासी पिशाच वादा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिली पंचाक्षरे आणुनी. त्या समयी प्रख्यात स्तोर यशवंतराव भोसेकर. जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हासुनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले तोर माझेनी दुरण होईचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतःकरणी. मग ते स्वामीसुताचे जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश दाहले. मठ होता कामाटी पुर्यांत तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारानामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामीसुता. परी त्यांच्या चित्ता दुःख केदनसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एक समयासी नगरकर नाना जोशी. सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामीसुता प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीते तयांचे. स्वामीसुते तयांसी लावईले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी. ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांसी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थांसी. पाहुणी स्वभक्तासी परमानंद दाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुते आनंदे. खेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोटा खेळत त्यांसवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारेला. मना माझी धरुणी कामना कोणी येतांची दर्शना. त्यासे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्यांप्रती मनातही खूण सांगती. ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एखादा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उद्दाकांना. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकले अंतुने राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे. पोहणिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून वेंगेसी मिठी चरणी घातली. निजसुतांचे पाहुणी आनंदले समर्थमणी. कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती करी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थां पुढे करीती भजन. पायी कडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करीत पायी कडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामीसुत निशब्द होई. कल्पना साहित्यासी स्वामी विण कैसे जीवन. वारंवार विणवी स्वामींसी ऐसन करावे काही. मी आजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोणी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणवरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोणी विनवित समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणती सुतांते संवत्वरी मज सन्निध आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पोटीत. घेऊन यावे त्वरित कोणी जरी जावोनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य. तरी तो भरुणी यथार्थ ठेविले ती उडवणी की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता. परितोन आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आधार वाढला विशेष श्रावण शुद्ध परिपदेश. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळीती. अक्कलकोटी त्यादिनी समर्थ करती विचित्र करणी. पैसले स्नान करुणी परिगंधन लावती.
भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकिती, कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी, इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, ऋत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईंनी सत्वर जवळ केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज, निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होतसे, असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते, सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्याचे चरण होय कैसे, समर्थ बोलेली तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडले काळासी ओढणे बळेची मग नेला, धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवो दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत भाविक भक्त परसोद सप्तदशोध्याय गोड हा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते, तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना, जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पांकरासी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी, मोर पाकरा मोर पांकरा, समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती, आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोणी, लपवणे ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना, असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला, काकूबाईंनी तयासी आणविला आपणापासी, एके दिवशी समर्थांची दादा प्रियती दाखविले, समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घालयासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको, त्याप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिला, तेजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत, या कारणे अक्कलकोटे येत दर्शन घेत समर्थांते, ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या, बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी, समर्थे वृत ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी, समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू की, शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापने झाल्यावरती दादा आला परतोणी, तुम्ही सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईत पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी, दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामीसुताची यास द्यावी कपणी जोडी निशान, ब्रह्मचारी दादासी उपदेशित दिवस दिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण, दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणायची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले, समर्थी ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, येऊनी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या, मोर्चले आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेचे, श्रींच्या पादुका शिरी पडिता उपरती झाली त्यांच्या चित्ता, हृदय प्रकटला ज्ञान जविता अज्ञान केले तया लयाते, धन्य गुरूंची महिमान पादुका स्पर्श करुणी, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुणे वृत्ती काकूबाईची दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रति वेडख्याचित लाविले, ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणून, समर्थ बोलले तियेशी जे बरे वाटले आम्हासी, तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको, काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले, ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला, घाला मानती बाईला खोड्या माझी सत्वर, काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पीटीत स्वहस्ते, परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी कपणी जोळी अर्पिली, दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविले भिक्षेसी, ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार, समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी, अनसुया तुझी माता ती जपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला,
ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापावादा कारण ऐकोणी मातेची उक्ती दादादीज प्रति बोलती ऐहिक धुके तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्राचे वचन ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोध्याय घोड हा श्रीरस्तु शुभं भवतु।